आपण खूप घाईमध्ये आलो आहे आता वाघोबा घाटामध्ये पालघरमध्ये आपल्या वाघोबा घाटामध्ये लाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. आता खूप मोठा विषय आहे. काय विषय आहे ते समोर बघा. आई चाललेल्या आहेत आणि कुठूनच्या आहेत काय आहेत, त्यांच्या हातामध्ये पिशवी आहे. आम्हाला काहीच माहीत नाही, बरोबर, काहीच माहिती नाही. मग आम्हाला कोण आहेत कुठूनच्या आहेत. व्हिडिओ आपण जास्त लॉंग बनवणार नाही आहेत. आम्ही त्यांच्याजवळ थांबण्याचा प्रयत्न केला पण त्या ओरडतात वगैरे बघा, ते हात वगैरे असं हे करतात आणि आम्हालाच पर्सनली भीती वाटते की करत कसं ते बघा की एखाद्या बाईजवळ आईजवळ आपण कसं जायचं नाही का. आता राहुलने मला फोन केला, तो घरी जात होता, तर त्याला असं समोर दिसलं की दादा असं असं विषय करून मी तर आलोय. पण आता मला पर्सनली भीती वाटते की आपण तरी काय विचारावं आणि कुठल्या तोंडाने विचारावं आणि कसं विचारावं. पण मी प्रयत्न करेन तुम्हाला साईडून दाखवण्याचा, कारण कसं बघा घाट आहे, उद्या जाऊन कोणी आपल्यावर एलिगेशन लावायला नको. बघा ते आपल्या पुढे चालल्यात आणि आपण पाठीमागे आहेत. एकही गाडी थांबत नाही, कोण त्यांना विचारत नाही. नेहमीप्रमाणे आपण थांबलेलो आहेत. राहुलने आपल्याला फोन केला, आपण आलो इथे. आता मला समजत नाही की मी काय करावं आणि काय नाही. चला ठीक आहे, बघूयात कसं काय जे काय आपल्याला करता येईल आपण करू आणि बघू कसं काय, कोण आहेत कुठून आहेत, घरातून निघून आलेत. मला असं वाटतं की ते घरातून निघून आले, त्यांच्या पिशवीमध्ये कपडे आहेत, ते आय थिंक ते कपडे वाटतात. तर बाकीचं तर काय आपल्याला माहिती नाही. फोन मारून बघू का. ते बघा कसं करतात, ते बघा. बघूयात काय करता येईल काय नाही, ते आपण 100% करू. मागे पण नाही बघत ना. आईला ते फॉलो करतोयच आपण, पण एवढा अंधार आहे ना, एवढा अंधार आहे. पूर्ण घाट सोडून आपण घाट उतरलो त्यांच्या मागे आणि आता आपण आपल्या गाडीची लाईटच बंद ठेवलेली. कधीपासून आपण त्यांना फॉलो करतोय, कारण की एक्झॅक्टली ते कुठे जातात काय करतात ते आपल्याला माहिती करायचं आहे पहिलं, त्यांचं कोण आहे की नाही. कारण की कसं आम्ही आल्यानंतर आम्ही बघितलं की सिच्युएशन काय आहे, पण आपण त्यांना सोडून नाही जाऊ शकत. बघा पूर्ण समोर पूर्ण अंधार आहे, पूर्ण समोर अंधार आहे आणि लाईट पडल्यानंतर तुम्हाला एक दिसत असणार, तर तुम्ही आता बघणार आहे. बघा पूर्ण अंधार आहे आणि हे बघा चालल्यात, बघा कंटिन्युअसली चालत चालल्यात. त्यांच्या डोक्यावर आता पिशवी आहे. तर काय बोलावं काय नाही ते आम्हाला पण नाही समजत. आणि बघा मी लाईट बंद केली ना, ते चालतच जातात. बघा आता आपली DRL चालू आहे आणि मागून ज्या गाड्या येतात ना, त्या कंटिन्युअसली हॉर्न मारतात त्यांना, त्या मध्ये येतात चालत, परत ह्या साईडला जातात. बघा एक आपली आई जशी आहे तशी कोणाची तरी आई असणार की नाही. पण इथे मी जाणार नाही, इथे मी थांबणार, इथेच थांबणार मी. आता लगभग जर पकडला टाइम तर 10:30-11 वाजून गेलेले आहेत. पण ठीक आहे, स्टील आम्ही इथे थांबू. आता आम्ही पूर्णपणे त्यांना फॉलोअप करू, बघू कुठे जातात आणि कुठे नाही. जर तुम्हाला दाखवलं मी तर बघा पूर्ण अंधार आहे. बघा पूर्ण अंधार आहे. समजा गाडी जरी बंद केली, बघा पूर्ण अंधार आहे आणि त्या अंधारातून चालत चालल्यात आणि आम्ही त्यांच्या मागे आहेत. असं पण नाही की आम्ही कंटिन्युअस त्यांच्या मागे चालत येतोय. आणि गाडीवाले ना, कोणाला माणूस की नाही मग दही, कोण थांबत नाही, कोण रपारप येतात. हे बघा कोण नाही थांबत, आम्हीच त्यांच्या फक्त मागे आहेत. आम्ही पार्किंग लाईट चालू केली गाडीची. हे बघा पूर्ण अंधार आहे आणि हे बघा आम्हीच त्यांच्या मागे चालत चाललोय, कारण की सोन्याने जबाबदारी घेतलेली आणि सोन्याच ती पार पडणार. ठीक आहे, बघू आता. गाड्या पण खूप चालतात, बघू कसं काय. त्यांच्यासाठी आपण जे करता आपण
चिल्लार पटा इथं नाही जाम लांब आहे. लांब आहे. ओ मावशी आम्ही सोडू थांबा का? थांबा, सोडता तुम्हाला. ए मावशी ए मावशी बाई कुठे चाललीस? हा चिलारावर तर सोडू का? कितीला माहित? मासोला बदलीस तू अजून? हा चल सोडतो, चल बस. हा कुठं होते तर? चला ना सोडतो. ये आई अगं रात आहे सोडू का घरा? तू चाललेस कुठे रातचे रातचे एवढे? चिल्लारला चाललीस? ते चिल्लार जाम लांब आहे. कुठे होती तर? तू कुठे चालली चालत? हा बोईसरच्या? बापा बापा ना आता चाललीस कुठं? कुठं? चिल्लारावर बोईसरला बरोबर ते सरळ गेलं असेल ते. ते दादाला कितीस का तू? हा तुझं नाव काय? नाव काय? नाव नाही का काही नाव असेल ना तुमचं? नाव नाव सांग. काय नाव? ये आई अगं सोडताव ना घरा. अगं घरा सोडताव ना मी तुला. तू कुठे जाशील तू? तुझं घर कुठे आहे? घर हा बरमपूर तवा ना तुला लगीन करून तुला कोण दिलाय? लगीन बिगीन नाही करेल? हा बरमपुरात. तीच आहे का दुसरी? चल विचारू काय करायलंय. ये आई तुम्ही कोणच्या आहेत? कुठच्या? बरमपूरच्या. ना तर चालल्यास कुठं? खाया काय लागलंय? आता रातची आंबा बोईसरचं तर जायचं कुठे तुम्हाला? चिल्लारला? चिल्लारला का पेलारला? एवढे रातचे तुम्ही चालत चाललाय कुठं? कुठं बरमपूरला जायचंय? सोडू तुम्हाला बरमपूरला? तुमचं घर माहितीये का तुम्हाला? तुमचे पोरं आहेत का नाही घरा? एकलीच? नातेवाईक कोण कोण नाही मिळलं? तर आम्ही तुम्हाला कौशा विचारता. आम्ही तुमच्या मागं आलो का तुमचं घर कोण आहे? घाटात तुम्ही ते खिंडीत तुम्ही ते रस्त्याच्या मधल्या चालत येत होतीस ना? पण कोणतं असेल ना तुमचे नातेवाईक कोणतरी असतील का नाही? माथाराचे जातील कुठं? किती दिवस झालं बाहेर आहेत तुम्ही? 3 दिवस झालं घराच्या बाहेर आहेत. पण आता मी सोडतो ना तुम्हाला घरा. अगं आई माझे तुझे मी पाया पडताव. तू रातचे जाशील कुठे एवढे? तर आहे ना आपली गाडी. मी सोडताव ना तुम्हाला. तुमचं घर माहितीये का कुठे? कुठं कुठं आहे तुमचं घर?
राजधानी उठत तिथे अगं आई आमच्या तिथे एवढ्या घाटात बिटात गाड्या चालत्या, एखाद गाडी बिडी ठोकील उडवील तुम्हाला लागल. काय मेलो तर काय म्हणजे जगायचं नाही मिलं क्या काय झाला? राजधानीत होता का उद्या तीच पळायचं ना बरं तुला पळा तुम्ही तू जायचं त्या काठ्या लवकर आहे का तुम्हाला सोडू का घरा? मीटिंग आहे का ते आम्हाला रस्ता सांगतील रस्ता. तुला तसं अरे पण त्या नक्की बरमपूरच्या आहेत का? ते बरमपूरचे आहेत. कोडा कोडा आहे तुमचा बरमपूरला घर कोडा आहे? पुण्याला आहे उद्या तीच पळायचं घर आहे राजधानी कोडा राजधानी हॉटेल नाही ते राजधानी हॉटेल हा असा राजधानी हॉटेल कोड आहे? बरमपुरात बरमपुरात आहे. हो तव्याला तिकडे तव्याला 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 आज कसं आमचं राजधानी हॉटेल आहे का राजधानी कोणाचा नंबर आहे का तिकडं? चला ना मी तुम्हाला सोडताव घरा. पाय दुखला का? चालत आलेस ना तुम्ही? चालून चालून तर तुम्हाला हात आम्ही केलं तर तुम्हाला थांबता नाही आला तिकडं? आम्ही सोडित होतो ना तुम्हाला. तुम्ही तिकडे पालकाला सांगणार ना आणि त्यांनी बोललो का हा काही काही सांगतात ना तर काही मी सांगला ना तुम्हाला आई थांबा आम्ही तुम्हाला सोडताव असा. वाजलं किती? 11 वाजलं. 11 वाजलं. 12 वाजल 1 वाजल 2 वाजल. चला सोडता तुम्हाला आम्ही करा. कोणा सोडू? तिथे सोडू? मी देईन ना खाना. राजधानीचा जामचा घर खाना दुबून दे आणि ते काय तुझा कोणी दुकान आहे? माझं दुकान नाही मिळलं. मी गरीब पोर आहो. माझं दुकान नाही मिळलं. नाही मिळलं. मी रस्त्यावर भीक मागतो. माझ्या दुकान नाही मिळलं. मी दुकानाच्या बाहेर भीक मागतो. तसंच जायचंय कोड? माझं दुकान नाही मिळलं. मी भीक मागतो. भीक मागून खाताव मी. तुमच्याकडे का पैसा बिसा असेल तर द्या म्हणा. ते नाही पैसा पाहिजेत खा जेव्हा भूक लागले म्हणा. या नको मला भूक लागले काहीतरी दुसरा खाया द्या तर पैसा द्या. पैसा नाही मिळत मग काय ते पिशवीत काय? पैसे द्या ना म्हणा. एकदम मस्त. अरे आई भेटल्या त्या. तुम्हाला सोडू का मी घरा? तुमच्या घर कोण आहे? नक्की आहे का बरमपूरला घर?
मासोनच्या पुढे जो आता नवीन ब्रिज बनतोय ना आपला नवीन हायवे. म्हणजे तिथेच आता तुम्ही तिथे मला यस यस, मी आता त्या स्पॉटवरच आहे, त्यांच्या बाजूलाच आहे मी आता. ठीक आहे, काळजी घेऊ नका सर. हा नंबर तुमचाच आहे बरोबर ना? माझाच आहे हा नंबर. काळजी घेऊ नका. जवळचा माझ्याकडे एक पत्ता दिलाय, वाचून सांगतोय बरोबर आहे का सांगा मला. हा सांगा. तुमच्या आहे तिथे नागपूर पालघर जिल्हा बरोबर आहे? हो बरोबर. मानव पोलीस लागू जवळ बरोबर आहे? हो हो बरोबर, मनोर पोलीस स्टेशन. काय नाव आहे तुमचं सर? माझं नाव सोन्या आहे. काय? सोन्या, SONYA, सोन्या. सोनं आहे? हा. ठीक आहे, काळजी घेऊ नका. जवळचा पत्ता सांगा तुमचा. मानपूरमध्ये कुठे पाठवायचं आहे मला? मासवणमध्ये नवीन ब्रिज बनतोय ना, नवीन रोड बनलेला आहे, तो नवीन ब्रिज आहे, त्याच्या खालीच बसलेलो आहे मी. हा आणखी त्याच्या व्यतिरिक्त बस तिथेच आहे मी, मासवण स्टॉपच्या पलीकडे. मासवण फक्त सांगा बस, मासवण जवळच आहे मी. ठीक आहे, काळजी घेऊ नका. आता माझ्याचं नाव वगैरे सांगू शकता का? नाव वगैरे सांगितलं का त्यांनी? नाही त्यांना काय एवढं समजत नाही त्यांचं नाव वगैरे. काळजी घेऊ नका सर. आम्ही आपली संपूर्ण माहिती नोंद करून घेतलेली आहे. लवकरात पाठवतो. ठीक आहे चालेल. आता रात्रीची वेळ आहे आणि एवढ्या रात्री आपण जायचं कुठे, ऑलरेडी त्यांना काही समजत नाहीये. खूप त्यांना विचारून बघितलं पण ते भरमपूर सांगतात. मग तिकडे गेल्यावरती उद्या जाऊन आपल्यावरती कोणी आक्षेप नाही घेतला पाहिजे. कलियुग माहिती तुम्हाला कसं आहेत आणि विरोधक पण खूप वाढलेले आहेत. बघू आपल्याला काय पोलीस प्रशासनाकडून काय मदत भेटते का. जसं जमेल तसं आपण 100%. धन्यवाद. हा चला चप्पल घाला पटापट. तुमचं पोर भेटलं, चला मनोरंजन बाजार आहे. घ्या पिशवी, घ्या ती पिशवी. हा चला चला. बसा. हा मागे बसा, मागे. करतात लावू का? हा आई बाय. नाही खोलणार ती, तिला नाही माहिती एवढं. काय करा हो चालेल सर, चालेल. हो चालेल. हो चला सर. आता थोडा आम्हाला पण प्रॉब्लेम झाला, काय समजलं नाही आपल्याला. बघा आपले बंधू पण थांबलेले होते आणि पर्सनली मनोर पोलीस आले होते आईंना घ्यायला. कारण की बघा एक महिला आहे, पोलीस प्रशासन पण डायरेक्ट एका महिलेला हात नाही लावू शकत. आपण तर नॉर्मली माणसं आहेत. आता बेसिकली बघा गाडी चालली आहे तिकडे.